शेतकरी कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। अहमदनगर जिल्ह्यामधल्या 2,52,483 जणांची तर वर्ध्यातील 46,424 शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। नगर जिल्हा आणि वर्ध्यामधल्या शेतकऱ्यांचा यात समावेश आहे। संदीप रामदास आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर संदीप, काय अधिक तपशील आहेत या संदर्भातले? वृषाली, सोमवारी पहिली यादी साधारणतः 15,000 शेतकऱ्यांची जाहीर केल्यानंतर आता ह्या सुरुवातीला तरी जी माहिती आपल्यापर्यंत येते ती दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली। त्यामध्ये नगर आणि वर्धा जिल्ह्यातील जवळपास 2,98,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। जिथं ग्रामपंचायती निवडणुका आहेत ती काही गावं सध्या तरी वगळली आहेत, त्याचा पुन्हा समावेश होणार असेल कारण निवडणूक आयोगाने त्याला संमती दिलेली आहे। ज्या भागामध्ये आपण पाहत होतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे, कुठे या पावसामुळे तर कुठे दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज होती, त्यांना दिलासा देण्यासाठीचे प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली होती। 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ होणार होतं। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या SMS मेसेजेस सुद्धा गेलेले आहेत। पहिले जे 15,000 शेतकऱ्यांचे होते त्यांच्या खात्यात सुद्धा पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांना गेलेले आहेत। आज जी दुसरी यादी जाहीर केली तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा तुमच्या आधार प्रमाणीकरणासाठी जी आवश्यक कागदपत्र आहेत ती घेऊन जवळच्या आपले सरकार किंवा बँकेमध्ये जा अशा पद्धतीचे मेसेज सुद्धा शेतकऱ्यांना येत आहेत। महत्त्वाची बातमी हीच आहे की पहिली यादी सोमवारी जाहीर झाल्यानंतर आज जवळपास 2,98,000 शेतकऱ्यांची कर्जमाफीची दुसरी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। नक्कीच शेतकऱ्यासाठी सुखावणारी बातमीच म्हणावी लागेल। धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहिती।